कोरिअँडर ल्यूज किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. हॅलो फ्रेंड्स, आज आपण फक्त 3 इन्ग्रेडियंटपासून झटपट पिस्ता आईस्क्रीम बनवणार आहोत. त्यासाठी आपण एक पाव कप पिस्ते घेतलेले, त्याची आपल्याला मिक्सरला बारीक पूड करायची आहे. 3च महत्त्वाचे पदार्थ आहे आपले. कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे, पाऊण कप घेतलेलं आहे. त्यासाठी आपण 200 ml हे अमूल फ्रेश क्रीम घेतलेले आहे बघा. आणि दुधावरची साय घेतलेली आहे मी 2 चमचे थोडीशी फेटून घेतलेली. याने चव चांगली येते. तुम्हाला वाटली टाका नाही तर स्किप करा. या 3च वस्तू आपल्या महत्त्वाच्या आहे. आईस्क्रीम झटपट होतं आणि छानही होतं. सर्वप्रथम हे पिस्ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. पिस्त्याची पूड करून घेतलेली आपण अशी. आपण हे फ्रेश क्रीम बीटरने बीट करणार आहोत. सर्व आईस्क्रीमच बीटरने करणार आहोत. तुम्ही विस्करणी केलं तरी चालेल. ही फ्रेश क्रीम मी फ्रीजरमध्ये 1 तासभर ठेवून घेतलं, म्हणजे छान होतं. थंड घ्यायचं. कंडेन्स मिल्क पण थंडच घ्यायचं. आपण बीट करून घेऊ. लो स्पीडवर करायचं, नंतर हाय स्पीडवर करायचं. 2 मिनिट करायचं आपल्याला हे बीट. 2 मिनिट आपण बीट करून घेतलं. सॉफ्ट पीक आलाय बघा असा. 2 टेबलस्पून दुधावरची साय फेटून घेतलेली ती टाकू आपण. एखादा मिनिट फेटून घेऊ आपण. कंडेन्स मिल्क टाकू आता आपण. कंडेन्स मिल्कची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. खूप उपयोगाला येतं आहे आईस्क्रीमसाठी, केकसाठी. त्याची लिंक देते आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आपण आता हे 2 मिनिट फेटून घेऊ. पिस्त्याची पूड केली ती टाकू आपण. आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही पिस्ते. थोडी गार्निश करायला ठेवू 1 चमचाभर. वेलदोड्याची पूड टाकूया चवीनुसार. पिस्ता इसेन्स आहे ते टाकूया आपण. छान चव लागते त्याने. अर्धा टीस्पून टाकलं, थोडंसं टाकलं आपण. हिरवा रंग आहे आपण तो टाकूया 1 थेंब. तुम्हाला आवडलं तर टाका, नाही तर स्किपही करू शकता. आता 1-1.5 मिनटं आपण हे बीट करू. मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आता आपल्याला. आपलं पिस्ता आईस्क्रीमचं बॅटर तयार झालं बघा. अशी कन्सिस्टन्सी झाली. छान झालं एकदम आणि झटपट होतं, कमी वेळात होतं. हे भांडं घेतलं आहे मी असं लॉक सिस्टीमचं घेतलेलं आहे, असा डबा. पक्क पाहिजे. आता ओतून देऊ आपण हे मिश्रण या डब्यामध्ये. एकदम सुंदर कलर आला बघा. पण चवही छान लागते. तुम्हाला वाटलं तर कंडेन्स मिल्कमध्ये साखर असतेच, पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही साखर 1-2 चमचे दळलेली साखर यामध्ये टाकू शकता. आपण पिस्ते बारीक केले होते त्यातलेच थोडे ठेवले. पिस्त्याची कापही थोडे गार्निश करू आपण. झालं आपलं. आता हे सेट व्हायला ठेवू. वर जे सिल्वर फॉईल घेतलेली ती लावू वर. म्हणजे बर्फ होत नाही त्यामध्ये, त्याच्यासाठी लावायचं आपल्याला. झाकण लावून देऊ आपण एक डब्याचं. आता 8 ते 10 तासासाठी आपण फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवू. एकदम छान होतं. आपलं फक्त 3 इन्ग्रेडियंटपासून झटपट आईस्क्रीम सेट झालं बघा. 12 तास होऊन गेले. फ्रीजरमधून आपण आता काढलं आहे. छान सेट झालं, एकदम छान सेट झालं बघा. आईस क्रिस्टल वगैरे काहीच नाही आले. आपण सिल्वर फॉईल लावली वरती. एकदम छान झालं, मस्त झालं एकदम. सर्व करूया आपण आता बघा. एकदम सॉफ्ट झाले बघा. एकदम कमीत कमी वेळात टेस्टी आणि हेल्दी असं आपलं पिस्ता आईस्क्रीम तयार झाले बघा. पिस्त्याने गार्निश करूया आपण. एकदम सुंदर झाले. पुन्हा भेटूया अशा छान स्वादिष्ट नव्या आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.